आहे, रस्त्यांची मंजुरी मिळालेली आहे. मात्र आपण काल विधान परिषदेमध्ये एक दावा केलेला आहे की 60 कोटींचे पण रस्ते होणार नाही. नाही, कोल्हापुरातले 100 कोटी मंजूर झाले. ते पूर्वी आम्ही महाविकास आघाडी असताना तो आराखडा आम्ही दिला होता, परंतु कोविड आणि या सगळ्या गोष्टीमुळे तो मंजूर झाला नाही. नंतर तो मंजूर झाला. मंजूर झाल्यानंतर देखील गेल्या 1 वर्षामध्ये त्या कामाची प्रगती एवढी चांगली होती की कोल्हापूरच्या सर्किट बेंचनं त्यात दखल घ्यावी लागली आणि ह्याचा दर्जा व्यवस्थित ठेवा म्हणून सांगितलं. आणि म्हणून काल आम्ही विनंती केलेली आहे सरकारला की 100 कोटीतले किमान 60 कोटी तरी खर्च होतात का याची चाचपणी करावी. नाही तर आता मतदान होईपर्यंत रस्ते असायचे, मतदान झाल्यावर रस्ते गायब व्हायचे, असं होऊन 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान सेनेचा मला वाटतं त्यांनाच ते विचारणं राहील. कारण की अंतर्गत काय चाललेलं आहे भाजपमध्ये आता आपण बघतोय की महायुतीची आघाडी ही मुंबई ठाणा इथं होणार नाही असं पहिलं स्वबळाचा नारा होता, परंतु प्रदेशाध्यक्षांनी तातडीनं पहाटे 7:30ला प्रेस कॉन्फरन्स घेऊन कुठल्याही परिस्थितीत आघाडी होणार हे वक्तव्य जे केलं त्याचा अर्थ आपण समजून घ्या. शेवटच्या दिवशी तरी विरोधी पक्षनेता संदर्भात आम्ही पहिल्या दिवशी रितसर मागणी विरोधी पक्षनेता म्हणून केली. पुढचे 7 दिवस आम्ही या विषयावर विषय काढला नाही, कारण की महाराष्ट्रातले प्रश्न ज्वलंत आहेत ते मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. शेवटी सरकारचा निर्णय, सरकारनं तो निर्णय घ्यावा. सभापती अध्यक्षांच्या कोर्टामध्ये तो बॉल आहे, त्या दोघांनी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आमची होती, परंतु आज झालेला नाही. ठीक आहे, बघू कधी होतं. कोल्हापूर जिल्ह्यात चंदगडचाच पॅटर्न कागलमध्ये रिपीट झाला. कोल्हापूर जिल्ह्यात चंदगडचा पॅटर्न कागलमध्ये रिपीट झाला. महापालिकेत नेमकं काय असणार 3 पक्षाचा महाविकास आघाडी? नाही, महापालिकेमध्ये आम्ही ऑलरेडी कोल्हापूरमध्ये एक कमिटी अपॉइंट केलेली आहे. जी कमिटी इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांची चर्चा करेल. पुणे महापालिकेमध्ये देखील उद्या किंवा परवा महाविकास आघाडी म्हणून आमचे लोक चर्चेला बसतील. आज त्याचा निर्णय आम्ही होईल. आमच्याकडून एक 6-7 लोकांची कमिटी आम्ही करतोय पुणे महापालिकेमध्ये सुद्धा, जी राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, यांच्याबरोबर चर्चा आणि जिथं शक्य आहे तिथं आघाडी करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार. तर एक प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की एकनाथ शिंदे येत्या 2 महिन्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांना किशात घातलेलं. नाही, मला वाटतं ज्या राजकीय घडामोडी घडतायत, मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार भाजपनं सांगितलं होतं, परंतु प्रदेशाध्यक्षांना जाहीर करावं लागलं. त्या आम्ही युतीतच या ठिकाणी लढणार. काहीतरी शिजत असणार. ठाकरेंचे आमदार कैलास पाटील ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांनी मोठा गंभीर आरोप केलाय की राज्यातील जे शालेय पोषण आहारामध्ये जवळपास 1800 कोटींचा घोटाळा झाला आहे. मला वाटतं त्याची माहिती सरकारनं घ्यावी आणि निवेदन करावं. काही महिन्यांपूर्वी एक अशी चर्चा होती की खूप अडचणीत दिली जाते. आता जे पंतप्रधान मराठी हिंदी चर्चा आहे त्याला या वक्तव्याच्या अनुषंगानं बळ मिळतंय असं मला वाटतं. आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्र म्हणून ते आनंदाची गोष्ट असेल.